गुंगीचे औषध देऊन विवाहिताचे लैंगिक शोषण केल्याची घटना अकोल्यातील बार्शी टाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली। या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। अकोल्यातील बार्शी टाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फिर्यादी विवाहित महिलेची ओळख 2 महिन्यांपूर्वी इंस्टाग्रामवर आरोपी महिला ज्योती नागेश हिवराळे हिच्यासोबत झाली होती। फिर्यादी महिलेला मूलबाळ होत नसल्याने नवस करण्याच्या निमित्ताने तिला मंदिरात घेऊन जाण्याचे आमिष दाखवण्यात आले। ज्योती हिवराळे, तिचा पती नागेश हिवराळे आणि सुपेश महादेव पाचपोर यांनी संगनमत करून 5 ते 9 मे 2025 दरम्यान फिर्यादी महिलेला गुंगीचे औषध देऊन लैंगिक शोषण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। महिलेच्या फिर्यादीवरून बार्शी टाकळी पोलीस ठाण्यात संबंधिताविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपीचा बुलढाणा जिल्ह्यातून शोध घेत अटक केली। सध्या तिघेही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे। बार्शी टाकळी हद्दीतील एका महिलेला तिचे इंस्टाग्राम फ्रेंड यांनी नवस करण्याच्या निमित्ताने गाडीत बसून तिला काही अंतरावरती गुंगीचे औषध दिले व थेट आळंदी पुणे येथे एका लॉजवरती घेऊन तिच्यावरती 3 दिवस लैंगिक अत्याचार केले। त्यानंतर सदर आरोपीने सदर पीडितास तिचे माहेर खामगाव येथे सोडून दिले। त्यानंतर सदर पीडित महिला ही बार्शी टाकळी पोलीस स्टेशन येथे येऊन तक्रार दिली। त्या महिलेच्या तक्रारीवरून बार्शी टाकळी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला व सदर गुन्ह्यातील 3 आरोपी यांना शोध घेण्याकामी पोलीस हवालदार नागसेन वानखेडे, ईश्वर पातोंड, मनीष घुगे यांचे पथक तयार केले व त्यांना तात्काळ पोलीस शोधकामी आरोपी शोधकामी रवाना केले। त्यावरून सदर पथकाने तात्काळ 3 आरोपींना ताब्यात घेऊन पोस्ट येथे आणून त्यांना अटक करण्यात आली। सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक सो अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली PSI सोनवणे हे करीत आहे।